नमस्कार, प्रज्ञाज व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपला असणार आहे मुंबईसारख्या गजबजाटी आणि धकाधकीच्या शहरामधील एक शांत असे ठिकाण। ते आहे विश्व विपस्सना पॅगोडा। मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये हे ठिकाण आहे। व्हिडिओ आपला खूप एक्साइटिंग असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला अपलोड केलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। मुंबईमध्ये तुम्ही बोरिवली स्टेशनला या। तिथून तुम्हाला बस किंवा शेअर रिक्षाने गोराई खाडीजवळ उतरा। गोराईवरून तुम्हाला पॅगोडाला जेटीने जावे लागते। पॅगोडाचे रिटर्न तिकीट आहे फक्त 100 रुपये। जेटीचं जे तिकीट घर आहे तिथेच तुम्ही 100 रुपयाचं तिकीट काढू शकता आणि तिथे जे पॅगोडामध्ये आपण उतरू तिथे तिकीट घेत नाहीत। पॅगोडाच्या इथे गेल्यानंतर शेजारीच तुम्हाला एसएल वर्ल्डचं आहे, अगदी शेजारी आहे। त्यामुळे तुम्हाला एसएल वर्ल्डला पण जायला जेटीनेच जावं लागतं। जेटीने तुम्हाला पॅगोडापर्यंत जायला एक 15 मिनिटांचं अंतर आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे जेटीने उतरल्यानंतर तुम्हाला एक 20 ते 25 मिनिटं चालायला लागतात। त्यानंतर तुम्हाला तिथे पॅगोडापर्यंत पोहोचता येईल। थोडंसं चालल्यानंतर पण तिथून समोर जे पॅगोडाचं एक अविस्मरणीय असं दृश्य आहे ते बघून आपला खूप थकवा निघून जातो आणि असं आपल्याला तिथे गेल्यानंतर असं वाटतही नाही की एवढ्या मुंबईसारख्या शहरामध्ये एवढी शांत अशी जागा आहे। मन खूप प्रसन्न होऊन जातं तिथे गेल्यानंतर आणि आपलं एक दिवसाची ट्रिप तिथे होऊन जाते। त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बरीचशी लोक तिथे ट्रिपसाठी म्हणजे वन डे ट्रिपसाठीही येतात। विश्व विपस्सना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे। बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे। तसेच विपस्सना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केलेली आहे। दर दिवशी या पॅगोडाला 1,500 ते 2,000 पर्यटक भेट देत असतात। तर डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनादरम्यानच्या काही दिवसात ही पर्यटक संख्या 5,000च्या वर असते। महाराष्ट्रातील 7 आश्चर्य निवडलेली आहेत। जून 2013 मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी विश्व विपस्सना पॅगोडा हे प्रमुख आकर्षण ठरलेलं आहे। पॅगोडामध्ये एकाच वेळी 8 ते 10,000 लोक बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। पॅगोडाच्या कळसाची उंची 29 मीटर असून भूकंपरोधक आहे। पॅगोडामध्ये असलेल्या गौतम बुद्धांच्या स्मृतिचिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपश्यना करणाऱ्या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेत सहाय्य करतात आणि मनशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देत असतात। गोराईचा हा पॅगोडा केवळ मुंबईच नाही जागतिक आश्चर्याचाच नमुना आहे। कारण फक्त दगडांपासून बांधण्यात आलेला हा जगातील सगळ्यात मोठा पॅगोडा आहे। तसेच हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबांचा अथवा लोखंड स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही। प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांशी जोडले जायचे त्याचप्रमाणे दगड रचून हा डोम उभारण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे डोमच्या मध्यभागी असलेला दगड तब्बल 8,000 किलो वजनाचा असून तो जमिनीपासून 90 फुटांवरती आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आधार दिलेला नाही। प्रत्येक स्तूप किंवा पॅगोडामध्ये बुद्धांशी संबंधित काहीतरी अवशेष वस्तू, केस, अस्थि, दंत इत्यादी हमखास असतो। याचप्रमाणे ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये बुद्धांच्या पवित्र अस्थींचा अवशेष असून तो मूळ आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील भट्टीप्रोलू येथील बुद्ध स्तूपातील आहे। त्यामुळेच अशा वास्तूत विपश्यना करण्यासाठी अनेक जण येत असतात आणि ग्लोबल विपश्यना पॅगोडा तर भारत आणि जगभरात प्रसिद्ध असलेले विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंका यांच्या मार्गदर्शनाखालीच उभारण्यात आलेले आहे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथे विपश्यनाचे वर्गही चालतात आणि हा पॅगोडा सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुला आहे। मुंबईमधील या ठिकाणाला तुम्ही अवश्य भेट द्या। वन डे ट्रिप तुमची होऊन जाईल। प्लॅन करणार असेल तर तुम्ही सकाळी लवकर निघून तुमचे पूर्ण दिवस जाऊन तुम्ही संध्याकाळी तिथून येऊ शकता। शेवटची जेटी तुम्हाला एक 5:30 किंवा 6ची आहे आणि तिथून तुम्हाला गोराईची सारख्या बस किंवा शेअर रिक्षांची सोय केलेलीच आहे त्यांनी। तिथून जाऊन आल्यानंतर आपल्याला एक मानसिक समाधान मिळतं। लहान मुलांसाठी तिथे एक छोटी बाग केलेली आहे। तिथे भरपूर खेळणी आहे त्यामुळे त्यांचाही पूर्ण दिवस तिथे निघून जातो। त्यानंतर आपल्यालाही वेगवेगळ्या प्रकारचे तिथं
बघायला आणि वाचण्यासाठी बोधवाक्य दिलेले आहेत. खूप छान आहे तिथे. तुम्ही नक्की वन डे प्लॅन करा आणि जाऊन या.